नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा आपण 5 HP चा सोलर पंप जे आहे ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसवलेला आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे 9 प्लेट आहेत टोटल। 5 HP साठी 520 वॅटेजच्या किंवा 540 वॅटेजच्या 9 प्लेट्स जे सोलर पॅनल आहेत ते आपल्याला येतात। ते बघा आपण अर्थिंगसाठी अशा प्रकारे अर्थिंगसाठी हे वायर घेतलेला आहे इथून, हे बघा अर्थिंग पासून, आणि हे स्ट्रक्चरला वायर जात आहे पूर्ण। हो, आपण स्ट्रक्चरला वायर जोडलेला आहे। यानंतर इथं पाहूया सोलर पंप जेव्हा आपण चालू करतोय, आता वाजलेले आहेत बघा 1 वाजलेला आहे, 1:15। हां, त्यामध्ये आपण इथे पाहू शकतो पंपमध्ये मोटर चालू केलेली आहे। आपण टोटल आवर वगैरे सर्व गोष्टी इथे दाखवत आहे। डेली एनर्जी किती KWH मध्ये होते वगैरे सर्व गोष्टी दाखवत आहे। आणि हे पॅनल्स जे आहेत, पॅनल्स किती वॅटचे आहेत ते पाहूया आपण। हे बघा इथे पूर्ण दिसतं पॅनलचं। 540 वॅटेजचा एक पॅनल आहे। त्यामध्ये ओपन सर्किट व्होल्टेज जे आहे ते एका प्लेटचं व्होल्टेज असणार आहे 49.61 व्होल्टेज, आणि करंट जो आहे 13.83 व्होल्टेज असू शकतो, बरोबर। तर मित्रांनो, हे बघा अशा प्रकारचे पॅनल वापरलेले आहेत। या कंपनीचं नाव आहे इन्सोलेशन ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड। आणि हे जे सर्व कनेक्शन्स असतात, आता बऱ्याच जे इन्स्टॉलेशन वगैरे करतात टेक्निशियन, त्यांच्यासाठी आहे की प्लस, आणि हे आहे प्लस आणि हे आहे मायनस। म्हणजे काय, सर्व कनेक्शन जे आहेत आपण सिरीजमध्ये कनेक्शन दिलेले आहेत सर्व प्लेटचे, आणि ते शेवटला कनेक्शन जे आहेत 2 प्लस मायनस आपण कंट्रोलर दिलेले आहेत। त्या व्यतिरिक्त आपण हे मल्टीमीटर बोलतात त्याला, मल्टीमीटरमध्ये VDC, या VDC वरती करून आपण व्होल्टेज एका प्लेटचं चेक करू शकतो। त्यामध्ये आपल्याला त्या प्लेटचं व्होल्टेज जे आहे जसं दाखवलं आहे त्यांनी 49.61, तर त्या टाईपमध्ये आपल्याला दिसून जाईल। आपण पाहूया आता की पाण्याचा प्रेशर किती होते। 5 HP चा पाण्याचा प्रेशर जो आहे तो आपण पाहूया। हे बघा 5 HP चा पाण्याचा प्रेशर बघा, विहिरीची खोली एवढी आहे पाणी बघा मित्रांनो, आणि 5 HP चा प्रेशर अशा प्रकारे येतो। हे दुपारच्या 1 वाजताच्या उन्हामध्ये पाण्याचा प्रेशर आहे। तर ज्यांना कोणाला सोलरसाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी संपर्क करू शकता मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।